बघा ना मॅडम, हे आमचं काहीही ऐकून घेत नाही. मुळात ना ह्यांचा आमच्यावर विश्वासच नाही. आहो मॅडम, असं कसं ऐकून घेणार? हल्ली सगळं स्वतःचं स्वतः ठरवायचं म्हणतोय. स्वतःचे निर्णय घेऊन मोकळे होतात अगदी. हा संवाद सतत कानावर पडतो तो किशोरवयीन पाल्य आणि त्यांच्या पालकांच्या काउन्सिलिंग दरम्यान. मुलांना स्वातंत्र्य हवं असतं आणि पालकांना ते स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याचा वापर कसा केला जाईल ह्याची काळजी असते. आणि इथेच सुरुवात होते ती संघर्ष, वाद आणि गैरसमजांना. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी. आज आपण ह्या विषयावर बोलणार आहोत. किशोरवयीन मुलांना हवं असलेलं स्वातंत्र्य आणि ते मिळवण्याच्या धडपडीत पालकांसोबतचं त्यांचं अडचणीत आलेलं नातं. पालकांनो, हा जो काही संघर्ष आहे तो म्हणजे तुमचा आणि तुमच्या पाल्यांच्या नात्यातला दुरावा नक्कीच नाही आहे. उलट ती त्यांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक वाढीची सशक्त अशी एक खूण आहे. स्वातंत्र्य मागणं म्हणजे अवाज्ञा करणं नक्कीच नाही आहे, तर ती जबाबदारी शिकण्याची पहिली पायरी आहे. हा संघर्ष कमी व्हावा, हे वाद टाळले जावेत, त्यासाठी पालकांसाठीच्या काही टिप्स. आपल्या पाल्यांना शांतपणे ऐका. काय चूक, काय बरोबर हे सांगण्याची, हे पटवून देण्याची घाई न करता आपल्याला कोणीतरी ऐकतंय ही भावना मुलांमध्ये रुजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य देताना काही नियम त्यांना घालून द्यावे लागतील, हे नक्की. ते नियम आदेशरूपी न ठरवता परस्परांसोबत केलेल्या संवादातून बाहेर आले तर ते जास्त परिणामकारक राहतील. छोट्या छोट्या जबाबदाऱ्या मुलांवर टाकायला शिका, त्या हळूहळू टाकायला लागा. छोट्या छोट्या जबाबदाऱ्या मुलांपर्यंत हा संदेश पोहोचवतात की आमच्या पालकांचा आमच्यावर विश्वास आहे. लक्षात असू द्या, आपल्या मुलांना स्वातंत्र्य देताना त्याच्या दोऱ्या आपल्या हातात असणार आहेत, जेणेकरून मुलांना हवं असलेलं स्वातंत्र्यही मिळेल आणि आपलं त्यांच्यासोबतचं नातं टिकून तर राहील, अजून बळकटही होईल. आपल्या मुलांना हवं असलेलं स्वातंत्र्य आणि आपलं मार्गदर्शन, आपली काळजी ह्या परस्पर विरोधी गोष्टी नाही आहेत, त्या सहकारी गोष्टी आहेत. म्हणून संवाद निवडूयात आणि वाट टाळूयात. आपल्या पाल्यांसोबतचं नातं अधिक मजबूत, सशक्त बनवूयात. धन्यवाद.